मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा 2024 ची निवडणूक ही तोंडावर आहे. आचारसंहिता ही लागलेली आहे. शेवटचे 34 दिवस बाकी आहेत आणि ही निवडणूक भाजपसाठी 2014 किंवा 2019 सारखी अजिबात नाही. कारण जी भरती 2014ला भाजपमध्ये झाली त्याचं रूपांतर 2019ला मेगा भरतीमध्ये झालं. तर त्यानंतर भाजप ही सुजली, भाजप ही फुगली आणि भाजप महाराष्ट्रामधील सर्वात मोठा पक्ष बनला. आणि आता जेव्हा 2024 ची विधानसभा निवडणूक आहे त्यापूर्वी भाजपची हीच सूज ओसरू शकते. भाजपच्या फुग्यामधील हवा ही निघून जाऊ शकते आणि जी भरती किंवा मेगा भरती भाजपमध्ये झाली होती त्याच मेगा गळतीमध्ये 2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी रूपांतर होऊ शकते अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि यासाठी महत्वाचे 12 मुद्दे आहेत. ते पुढील काही मिनिटात पटपट मी तुमच्या समोर मांडणार आहे. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. परंतु त्यापूर्वी तुमच्यासाठी, व्ह्यूअर्ससाठी एक महत्वाची सूचना आहे. शेवटचे 34 दिवस बाकी आहेत. तुम्ही स्वतः प्रचारक बना आणि आपलं जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट याला अजिबात विसरू नका. तर मूळ मुद्द्यावर परत येऊया की भाजपमध्ये मेगा गळती का होऊ शकते, भाजपची सूज का ओसरू शकते आणि भाजपच्या फुग्यातील हवा नक्की का निघून जाऊ शकते. त्याचं पहिलं कारण असं आहे ते म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीचे लागलेले निकाल. मग 14चे निकाल जेव्हा पाहतो तेव्हा भाजपला केंद्रामध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं. 282 इतक्या जागा मिळाल्या होत्या. 19चे निकाल पाहतो तेव्हा आणखी पुढे जाऊन भाजपने 300 पार केलं होतं आणि 303 इतके खासदार त्यांचे निवडून आले होते. आणि मग जेव्हा 2024 लोकसभा निवडणूक निकाल पाहतो तेव्हा भाजपचं बहुमत हे गेलेलं आहे. भाजपला फक्त 240 इतक्या जागा मिळालेल्या आहेत. त्याचा परिणाम हा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक वर नक्की होऊ शकतो. मग यामध्ये महत्वाचं दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये एनडीए किंवा महायुतीची लोकसभेत झालेली वाताहत. मग पुन्हा 2014, 2019ला 14ला 41 जागा आणि 19ला देखील 41 जागा महायुतीने मिळवल्या होत्या. मग 2024ला जेव्हा लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पार पडली तेव्हा खूप मोठी वाताहत, देशामध्ये सगळ्यात जास्त वाताहत ही महाराष्ट्रात झाली आणि भाजपा थेट 17वर येऊन बसली महायुती. आणि भाजपला तर मग 28 जागा लढवल्या आणि फक्त 9 जागा मिळाल्या. मागच्या वेळेस 23 खासदार होते, यावेळेस 9 निवडून आले. 19ला 23 होते आणि 14ला देखील 23 होते. हे दुसरं महत्वाचं कारण. मग यामध्ये मित्रांनो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे मोदींच्या सभा. कारण 14ला 19ला मोदी हे त्यांचा हुकमी एक्का होते आणि ते जिथं सभा घेतील तिथलचा उमेदवार निवडून यायचा. त्यांच्या सभांची प्रचंड मोठी मागणी होती. मात्र 2024ला महाराष्ट्रात तसं दिसलं नाही. भाजपने 28 उमेदवार उभा केले होते आणि मोदींनी महायुतीच्या 25 उमेदवारांसाठी सभा घेतल्या. त्यापैकी 21 उमेदवार तब्बल पराभूत झाल्याचं दिसलं. आणि मग पूर्वी भाजपचे नेते म्हणायचे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार मोदींच्या मुळे निवडून आले आहेत, मोदींचा फोटो लावून निवडून आले आहेत. तर त्याच भाजपांना तोंड लपवण्याची, मोदींचा चेहरा लपवण्याची, मोदींचा फोटो लपवण्याची वेळ आल्याचं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. मग यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो असा की भाजपला महाराष्ट्रात दुय्यम स्थान. मग 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. सत्तांतर घडल्यानंतर भाजप सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रात आहे. त्यांच्याकडे 105 इतके खासदार आहेत आणि मग त्यांनी शिवसेना फोडली. शिंदेसोबत 40 आमदार आले आणि मग शिंदेचा मुख्यमंत्री बनवला. मग शिंदेना देखील 10 मंत्रीपद आणि भाजपला देखील 10 मंत्रीपद. मग जे भाजपमधील आमदार आहेत, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे कुठेतरी नाराज झाल्यासारखं दिसलं कारण त्यांनी दुय्यम स्थान घेतलं. काही दिवसांनी अजित पवार आले आणि मग त्यांना देखील 10 मंत्रीपद दिले आणि मग त्यांच्यासोबत देखील दुय्यम स्थान भाजपला घ्यावं लागलं. आणि हे सर्व जेव्हा पाहतो, अगदी काल परवा जे विधान परिषदेवर 7 आमदार केले त्यामध्ये चित्रा वाघांचं नाव आहे, परंतु माधव भंडारी, केशव उपाध्ये यांचे कुठंच नावं नाहीत. म्हणजे निष्ठावंत जे आहेत त्यांना भाजप डावलत आहे असं एकंदर दिसत आहे. मग यामध्ये पुढचा 5वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे आयारामांना मान किंवा आयातांना मान असं भाजपचं सूत्र सध्या दिसत आहे.
मग यामध्ये आत्ताच मी सांगितलं की शिंदे आले त्यांना मुख्यमंत्री केलं, अजितदादा आले त्यांना उपमुख्यमंत्री केलं, भाजपतील निष्ठावंत बाजूला ठेवले आणि मग हे फक्त सोबत आलेल्यांचं आहे असं आहे का? आता भाजपत जे आलेले आहेत आता सध्या पहा की भाजपमधील जे देवेंद्र फडणवीसांचे टॉपचे नेते आहेत त्यामध्ये मग प्रसाद लाड घ्या, राणे घ्या, चित्रा वाघ घ्या किंवा राम कदम घ्या, जे गोपीचंद पडळकर घ्या, जे टॉपचे लिडरशिप आहे तर हे सगळेच आयाराम आहेत. म्हणजे भाजपमध्ये आयारामांना संधी मिळते, आयारामांना तिकीटं मिळतात, आयारामांना राज्यसभा विधान परिषद मिळते, हे एकंदर चित्र दिसलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मग निष्ठावंत भाजपाई यांना असं वाटतं की आम्ही काय फक्त सतरंजा उचलायलाच आहेत का? मग त्यामुळे RSS कुठंतरी दूर झाल्यासारखं दिसतं किंवा मग भाजपचे निष्ठावंत हे दूर झाल्यासारखं दिसतं. मग त्यामुळं भाजपमध्ये मेगा गळती ही होऊ शकते अशी एकंदर परिस्थिती आहे. मग यामध्ये 6वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे महाविकास आघाडीची मजबूती. मग लोकसभा 2024 मध्ये महाविकास आघाडीची मजबूती दिसली. महाविकास आघाडी ही 2019ला अस्तित्वात आली होती. 2.5 वर्ष सरकार चाललं, 2.5 वर्षांनी सरकार पडलं आणि अनेक राजकीय विश्लेषकांना असं वाटलं होतं की महाविकास आघाडीची शक्ल उडतील, महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल, महाविकास आघाडी फुटेल. परंतु तसं काही घडलं नाही आणि महाविकास आघाडीचा महाराष्ट्रामधील कित्ता गिरवत देश पातळीवर इंडिया आघाडी तयार झाली 2024 लोकसभेपूर्वी. आणि मग ज्या पद्धतीने नेते एकत्र आलेले आहेत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस, तर हे फक्त नेतेच एकत्र आले नाहीत तर त्यांचे पदाधिकारी एकत्र आले आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे मतदार देखील एकत्र आले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वोट ट्रान्सफर, जे अतिशय महत्वाचं असतं, जे महायुतीत दिसलं नाही ते महाविकास आघाडीत दिसलं. शिवसेनेची मतं काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली, शरद पवारांची मतं ही काँग्रेस आणि शिवसेनेला मिळाली आणि काँग्रेसची मतं ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळाल्याचं दिसलं. आणि ही महाविकास आघाडीची जी मजबूती आहे तर यामुळे देखील भाजपमध्ये मेगा गळती होऊ शकते असं एकंदर परिस्थिती आहे. यामध्ये 7वा महत्वाचा मुद्दा की फडणवीसांचं विद्रूप राजकारण. कारण 2019 विधानसभा निवडणुकीपूर्वी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं फडणवीसांनी गायलं आणि मग त्यामधून त्यांचा अहंकार दिसला, त्यांचा जो झोप होता त्यावेळेसचा तर तो विधानसभा निवडणूक निकालानंतरही तसाच राहिला आणि आम्ही मुख्यमंत्रीपद देणारच नाही असं ते जेव्हा शिवसेनेला म्हटले तेव्हा मग शिवसेनेने वेगळी वाट निवडली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं. मग विरोधी पक्षात बसून फडणवीसांनी काय केलं तर मग राजकीय षडयंत्र रचणं, राजकीय कपटनीती चालवणं किंवा राजकारणामधलं नीच पातळी गाठणं आणि मग जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना खाली खेचण्यासाठी मग रात्रीच खेळ चालेसारखं मग हुडी घालून जाणं, मग रात्रीच्या इकडं मिटिंग, रात्रीच्या तिकडं मिटिंग, मग अशा पद्धतीने जे काही सर्व कारभार केला त्यावरून फडणवीस यांचं राजकारण हे विद्रूप आहे हे महाराष्ट्रामधील जनतेच्या लक्षात आलं आणि मग त्याचंच प्रतिबिंब किंवा त्याचंच उत्तर म्हणून लोकसभेमध्ये त्यांनी मतपेटीमधून उत्तर दिलेलं आहे आणि मग त्याचाच परिणाम म्हणून भाजपला लोकसभेत पराभव पत्करावा लागला आणि हे विधानसभेमध्ये मेगा गळतीचं एक कारण होऊ शकतं असं माझं मत आहे. यामध्ये 8वा महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो की पवार आणि ठाकरेंना असलेली सहानुभूती. मग फडणवीसांनी काय केलं, सरकार पाडण्यासाठी, मी पुन्हा येण्यासाठी, खुर्ची पुन्हा मिळवण्यासाठी मग उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस जी शरद पवारांची आहे ती देखील फोडली आणि सत्तेत जाऊन बसले. मग हे फक्त फोडून थांबले का तर अजिबात नाही. त्यांनी बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष देखील शिंदेंना देऊन टाकला आणि शरद पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे अजित पवारांना देऊन टाकले. हे महाराष्ट्रामधील जनतेला अजिबात आवडलं नाही आणि त्याच कारणामुळे मग ठाकरे आणि पवारांच्या पाठी महाराष्ट्रामधील जनतेची सहानुभूती तयार झाली, ती आजही टिकून आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या सहजपणे मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली ते देखील महाराष्ट्रातील जनतेला आवडलं आणि मग ती सहानुभूती ही महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरत आहे आणि फडणवीसांनी केलेले हे राजकीय षडयंत्र हे महायुतीसाठी तोट्याचे ठरत आहेत आणि मग त्यामुळेच महायुतीमध्ये खास करून भाजपमध्ये मेगा गळती होत असताना दिसत आहे. मग यामध्ये पुढचा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो म्हणजे भाजपने जे काही जुमले आहेत ते किंवा ED, CBI, इन्कम टॅक्स याचा खूप जास्त वापर. मग आपल्याला आठवत असेल नरेंद्र मोदी जुमल्यासाठीच प्रसिद्ध आहेत. मग आम्ही आलो की काय 15-15 लाख रुपये मिळतील काय, दरवर्षी 2 करोड बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील काय, किंवा मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट काय, किंवा मग शेतकऱ्यांना हमी भाव देऊ काय, किंवा 100 स्मार्ट सिटी करू काय, किंवा मग
अनेक आहेत असे की रुपया आणि डॉलरची किंमत सारखी करू काय, किंवा ऑलिम्पिक मधून आता लयच पदकं आणू काय, काही म्हणजे काही पण जुमले, आणि मग सत्तेत आले की पुन्हा विसरून जायचं, पुन्हा तेच जुमले पुढे रेटीत राहायचं, किंवा विसरून जायचं आणि पुन्हा अमित शहा काय म्हणतात की वो तो चुनावी जुमले थे. ह्याला आता लोक कंटाळले ते नरेंद्र मोदीचं तेच 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 तेच. आणि मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा जो महाराष्ट्रात वापर झाला की आरोप केले कोणावरती, शिंदे गटाचे जे आता सध्याचे त्यांचे आमदार खासदार आहेत, मग त्यामध्ये भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, असे कितीतरी डझन भरी यादी आहे. डर्टी डझन किरीट सोमय्या म्हणला होता. आणि मग ते सगळे डर्टी डझन कुठे आहेत? आता भाजप सोबत मंत्रिपद उपभोगतात. अजित पवारांवर मोदींनीच आरोप केला 70,000 करोड सिंचाई घोटाळा, आणि मग काय झालं तर अजित पवार आता थेट उपमुख्यमंत्रीच आहेत. म्हणजे या गोष्टींना जनता कंटाळली आहे, आणि मग या गोष्टीमुळे भाजपच्या विरोधात मतदान होऊ शकतं हे भाजपच्या नेत्यांना माहिती. त्यामुळेच मग भाजपमध्ये मेगा गळती होऊ शकते असं एकंदर परिस्थिती आहे. मग यामध्ये 10वा महत्वाचा मुद्दा मित्रांनो तो असा की महाविकास आघाडीमधून विजयाची खात्री आहे. कारण जे काही निवडणूक निकाल लागलेले आहेत महाविकास आघाडीकडून, खास करून शरद पवार गटामध्ये, तर त्यामध्ये मग त्यांनी 10 पैकी 8 जागा जिंकल्या. मग शरद पवारांकडे उमेदवार देखील नव्हते. मग त्यांनी माढ्यामधून ते मोहिते पाटील निवडून आणले, बीडमधून बजरंग सोनवणे आयात करून निवडून आणले, नगरमधून निलेश लंकेंना आयात केलं निवडून आणलं, तिकडे भिवंडीमध्ये बाळ्यामामा म्हात्रेंना आयात केलं निवडून आणलं. म्हणजे एकंदर काँग्रेसने देखील 17 जागा लढवल्या, 13 जागा जिंकून आल्या. उद्धव ठाकरेंना थोड्याशा कमी जागा आल्या, परंतु मग 31 जागा एकूण महाविकास आघाडीने जिंकल्या. आणि मग महाविकास आघाडी म्हणजे विजयाची खात्री असं एकंदर सूत्र बनलेलं आहे. मग त्यामुळं मग भाजपमध्ये मेगा गळती होऊ शकते असं एकंदर चित्र आहे. यामध्ये 11वा महत्वाचा मुद्दा असा की जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कारण शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपात जास्त अडचण येणार नाही, परंतु अजित पवार आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा खूप घोळ होणार आहे. कारण अजित पवारांना 40-50 जागा जर लढायला दिल्या तर त्या जागा या एकतर भाजपने लढलेल्या असतील किंवा शिंदेंनी लढलेल्या असतील. कारण 19ला ते एकमेकांच्या विरोधात लढले होते. आणि मग असं असताना मग त्या 40-50 जागांवर खूप जास्त गोंधळ होणार आहे, एकमेकांचे तिकीट कापल्या जाणार आहेत. त्याचा परिणाम हा मेगा गळतीवर होऊ शकतो. जागा वाटप घोषित झालं की मग इकडून तिकडे उड्या मारणार किंवा बंडोबा दिसणार आहेत, बंड करणारे बंडोबा. आणि मग त्यामुळे भाजपमध्ये मेगा गळती होऊ शकते असं एकंदर चित्र आहे. यामध्ये 12वा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांची निष्क्रियता. कारण मागील काही दिवसांमध्ये आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातला क्राईम रेट वाढलेला पाहतो, त्यामध्ये गोळीबाराच्या घटना घ्या की परवा बाबा सिद्दीकींवरती गोळीबार झाला, त्याच्या आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला, त्याच्या आधी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली, त्याच्या आधी भाजपचेच एक आमदार त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. म्हणजे ह्या घटना घ्या, किंवा हिट अँड रनच्या घटना घ्या की तिकडं पुण्यामध्ये हिट अँड रन झालं, 2 एक मुलगा एक मुलगी मेले. त्याच्यानंतर इकडं मुंबईमध्ये एक हिट अँड रन झालं, तिकडं मोठ्या कारने ऑडी कारने काहीतरी BMWने उडवलं. त्यानंतर नागपूरमध्ये ते बावनकुळेंचा मुलगा, त्यांचे काहीतरी BMW का ऑडी असल्या कोटीच्या गाड्या असतात, हिट अँड रन. आणि मग त्यामध्ये कुठेतरी मोठाल्यांचे धेंड अडकलेले दिसले आणि मग ते प्रकरण दाबत असताना कुठेतरी समोर येत आहे. अशा परिस्थितीमध्ये मग तो ड्रग्सचा कारभार दिसला ससूनमध्ये बसून, तो ललित पाटील वगैरे ड्रग्सचं रॅकेट. गृहमंत्री म्हणले की 2 दिवसात नेक्सस उघडं करतो, कुठं अजून आता 5-7 महिने झाले काही नेक्सस उघडं बिघडं काही केलं नाही. म्हणजे विरोधकांसाठी फक्त गृहमंत्रालय चालतं का अशा पद्धतीचा संशय इथं तयार होतो. कारण विरोधकांवर गुन्हे दाखल करणं, विरोधकांचा आवाज दाबणं, विरोधकांचे नरडे दाबणं, हे सर्व कारभार हा एकंदरीत फडणवीसांच्या मार्फत महाराष्ट्रात सुरू असल्याचं दिसतं आणि सरकार पक्षामधील लोकांना पाठीशी घालत असताना दिसतं. आणि मग ते मुलींवरचे अत्याचार यामध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. बदलापूरचं प्रकरण घ्या किंवा मग परभणीमधलं आत्ताचं ताजं प्रकरण घ्या, कुठेतरी सरकार पक्षामधील लोकांना सरकार वाचवत असताना दिसतं. आणि हा मुद्दा देखील मग भाजपच्या पराभवाला कारणीभूत होऊ शकतो आणि मग त्यामुळं भाजपमधून मेगा गळती होऊ शकते असं एकंदर चित्र आहे. आणि मग हे सर्व गोष्टी जेव्हा 12 मुद्दे आपण पाहतो तेव्हा मग भाजपची जी सूज झालेली आहे तर ती सूज ओसरू शकते. भाजपच्या फुग्यामधील हवा ही निघून जाऊ शकते
किंवा भाजपमध्ये मेगा गळती होऊ शकते त्याची सुरुवात झालेलं दिसतं. कागलमध्ये समरजित सिंह घाटगे असतील किंवा इकडं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील असतील किंवा सध्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या वाटेवर असलेले संजय काकडे असतील. असे आता जागा वाटप झालं की तुम्ही पहा कशा पद्धतीने मेगा गळती होती. तर मग मित्रांनो ही सर्व कारणं आहेत आणि त्यामुळं महायुती पराभूत होऊ शकते आणि महाविकास आघाडी 24ला जिंकू शकते आणि त्याला एक कारण म्हणजे भाजपमधील मेगा गळती हे देखील असू शकतं असा माझा अंदाज आहे. मित्रांनो मी जे 12 मुद्दे मांडले याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढं थांबतो. धन्यवाद.